स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाची मोठी धडक कारवाई. 11 लाखांची अवैध दारू जप्त. नाशिक जिल्ह्यातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सीमांवरील अवैध धंद्यांना पूर्णविराम देण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी सर्वात कडक मोहीम हाती घेतली आहे. नाशिक ग्रामीणचे अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचे स्पष्ट निर्देश. जनावरांची अवैध तस्करी असो, अंमली पदार्थांची वाहतूक असो किंवा राज्याबाहेरील अवैध मद्य कोणालाही सोडायचं नाही. या आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करत स्थानिक गुन्हे शाखेने आज मोठा बेकायदेशीर रॅकेट उद्ध्वस्त केला आहे. पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना गोपनीय माहिती मिळाली होती की मुंबई-आग्रा महामार्गावरून पंजाब मार्गासाठीचे अवैध मद्य मोठ्या प्रमाणात वाहतूक होणार आहे. त्यानंतर धुळे नाक्यावर विशेष पथक तैनात करण्यात आले. कडक नाकाबंदी लावण्यात आली आणि SML कंपनीचा MH15 AG 9699 क्रमांकाचा टेम्पो थांबवण्यात आला. टेम्पो उघडून पाहताच पोलिसांनाही धक्का बसला. पंजाब राज्यात विक्रीसाठी असलेले अवैध मद्य एकूण किंमत तब्बल 11 लाख रुपये. या प्रकरणात आरोपी आशिष अमरचंद फिरोदिया राहणार आनंदवली नाशिक याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात IPC कलम 223 आणि दारूबंदी कायदा कलम 65(अ)(ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपीला न्यायालयात हजर केलं असता 4 दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे हा आरोपी सराईत तस्कर असून ग्रामीण हद्दीत दारू तस्करी, दरोडा यांसह तब्बल 7 गुन्हे आधीच नोंद आहेत. निवडणुकीच्या तोंडावर नाशिक ग्रामीण पोलिसांची ही मोठी कारवाई चर्चेचा विषय ठरत आहे आणि पुढील काही दिवसात अजून अनेक कठोर मोहिमा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण गांगुर्डे तपास करीत आहेत. विजय धामणे, नांदगाव, नाशिक.